नमस्कार मित्रांनो, पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा एपिसोड पाहायला ऐकायला मिळणार आहे. खूपच सुंदर असा एपिसोड इथे झालेला आहे प्रेक्षकांनो. कारण आपले जे काही मारुती मामा आहेत त्यांच्यासमोर आपल्या पारू आणि आदित्यचं नातं काय आहे ही गोष्ट उघड झालेली असते. आणि जेव्हापासून त्यांना समजलेलं असतं पारूच्या गळ्यातील मंगळसूत्राचं सत्य, तेव्हापासून त्यांना अक्षरशः खूपच जास्त त्रास होत असतो. त्यांचं असं म्हणणं असतं, आपण नोकर माणसं आहोत, शिवाय आपण इथे राहत आहोत आणि ती लोक श्रीमंत आहेत, ते आपल्याला कसं स्वीकारतील हे शक्यच नाही आहे. आपल्या पोरीनं माती खाल्लेली आहे, तिला काय बरोबर काय चूक ह्या गोष्टीची जाणीव नाही आहे. आणि म्हणूनच ते खूपच मध्यरात्री त्यांना झोप लागत नसते. आणि जरी झोप लागली तरी सतत तेच विचार त्यांच्या मनामध्ये सुरू असतात. मध्यरात्रीच इथे मारुती जाग्यावरच उठून बसतात आणि जाग्यावरच उठून बसल्याच्या नंतर स्वतःच्या मनाशीच ते बडबड करत असतात. ते म्हणत असतात, नाही, माझी पारू चुकलेली आहे. एक बाप म्हणून मी कुठेतरी कमी पडलेलो आहे. त्या घराशी आपल्या पोरीची तुलना होऊ शकत नाही. मी कितीदा तिला सांगितले, समुद्र आपल्या ओंजळीत येऊ शकत नाही, पण आपल्या पोरीनं ह्या गोष्टी ऐकून घेतलेल्या नाही आहेत. तिला समजत नाही काय करावं. पण नाही, मी आता हे सगळं सहन करू शकत नाही. पारू, तुला हे जग सोडून जावंच लागेल. उद्या मी ह्या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावणारच आहे. पारू, तुला जगण्याचा काहीच हक्क नाही. आणि जर मी नाही असं करू शकलो तर मग मात्र ती लोक माझ्या संस्कारावर गालबोट लावतील. आता पारू जागीच असते, कारण तिनं मारुतीचं सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं. आणि त्यामुळे तिला असं वाटत असतं, बा असं का बोलत आहे, काय झालेलं आहे. बाला माझ्या मंगळ्यातल्या मंगळसूत्राचं सत्य समजलं की काय, आणि समजलं असेल तर बा आता काय करेल. त्यामुळेच मला असं वाटतंय की नक्कीच आता हे बाला सत्य समजलेलं आहे. बापरे, कधी समजलं. आता बा असं का बोलत आहे. आणि तेव्हा मात्र आता मारुती बोलत असतो, नाही, आता ती वेळ आलेली आहे. आता मी शांत बसू शकणार नाही. पारूला जगण्याचा काहीच अधिकार नाही आहे. मी हे पाप माझ्या घरामध्ये येऊ देणार नाही आहे. ती लोक श्रीमंत आहेत आणि त्यासोबतच काही जरी झालं तरी सुद्धा आपल्या पोरीने चूक केलेली आहे. तिला चांगलं वाईट समजलेलं नाही सुमन, असं म्हणूनच ते आता फोटोसमोर उभे राहत असतात. आणि आता मी ह्या सर्व गोष्टींचा न्यायनिवाडा करणार आहे. काही जरी झालं तरी सुद्धा मी आता या गोष्टीचा आजच न्यायनिवाडा करतो, असं म्हणत असतात. आणि पारूला ह्या सगळ्या काही गोष्टी ऐकल्याच्या नंतर तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत असतात. इथे मारुती मामा म्हणत असतात, मी आपल्या पोरीची पाठवणी अगदीच धूमधडाक्यात नाही, पण तिचं स्वप्न होतं. तिच्या अंगावर खूप सारे दागिने नाही, पण हक्काचं मंगळसूत्र मी तिला तिच्या नवऱ्याकडे घालून देणार होतो. आणि माझ्या ह्या पोरीला मी अंगाखांद्यावर खेळवली होती, पण आता त्याच पोरीला मला खांदा द्यावा लागणार आहे. ह्या सर्व गोष्टी आता मारुती मामा बोलत असतो, नाही, मला पोरीचं लग्न लावून द्यायचं होतं, पण हे लग्न मी अशा पद्धतीने कधीच लावून देणार नव्हतो. हे मात्र खूपच जास्त चुकीचं आहे, असं मारुती मामा बोलत असतात. आणि पारूच्या बाजूलाच बसलेले असतात. पारूला मात्र हुंदका आवरत नसतो. ती कशी तिचे अश्रू जागीच रोखून धरत असते. ते पाणी मात्र तिनं डोळ्याच्या आतमध्येच लपवलेलं असतं. आणि कधीतरी तिला उशिरा झोप लागलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. पारू नेहमीप्रमाणे छान तयार झालेली असते. रात्री झालेला प्रकार तर तिच्या लक्षात असतोच, पण तिला स्वतःला काही माहिती नसल्यासारखंच ती दाखवत असते. आता सकाळी तिच्या गणीसाठी आणि तिच्या बासाठी तिला चहा बनवून आणलेला असतो. तेव्हा ती म्हणत असते, गणी, तुला माहिती आहे का आज काय आहे. आज आपल्या आईची पुण्यतिथी आहे. आणि तेव्हा दोघे सुद्धा हात जोडत असतात. तेव्हा आता मारुती म्हणत असतो, मला थोडंसं बाहेरगावी जायचंय, काम आहे. तेव्हा आता गणी म्हणत असतो, ए तायडे, मग तू ती नेहमी बनवतेस तशी खीर बनवणार आहेस का. तेव्हा पारू म्हणत असते, हो बनवणार आहे ना, पण मी सुद्धा बंगल्यावर लवकर जाऊन येते, लवकर तिथली कामं आटपते, मला सुद्धा घरी आज लवकर यायचं आहे. असं म्हणूनच आता घरी लवकर येण्याचं कारण काय असू शकतं प्रेक्षकांनो. रात्री एवढं सगळं तिच्या बाच्या तोंडून तिने ऐकलेलं आहे. एवढं सगळं ऐकल्याच्या नंतर सुद्धा पारू मात्र खंबीरपणे उभी राहिलेली असते. आणि त्याचबरोबर मारुती मनामध्येच ठरवत असतो, नाही, काही जरी झालं तरी सुद्धा आज मला जे काही काम करायचं आहे त्या कामाचा मी आज सोक्षमोक्ष लावणारच आहे. मला बाहेरगावी जाऊन काहीतरी नियोजन करावंच लागणार आहे, मला काहीतरी विचार करावाच लागणार आहे. ह्या सर्व गोष्टी आता इथे मनाशीच तो ठरवत असतो. आता मात्र इकडे पारू
सगळं काही घरातलं आवरून आदित्यच्या खोलीमध्ये आलेली असते. आदित्यच्या खोलीमध्ये तिची नेहमीची सवय असायची, ते म्हणजेच की आदित्यची कॉफी आणि त्याचबरोबर ताजं टवटवीत असं जे काही नॅचरल आहे ते जास्वंदीचं फूल, जे की आदित्यला प्रचंड आवडायचं. ती नेहमी रोजच जास्वंदीचं फूल आदित्यच्या खोलीत आणि त्याचप्रमाणे त्याच्यासाठी त्याला आवडती तशीच कॉफी ती घेऊन यायचे. आता जेव्हा ती खोलीत आली तेव्हा मात्र त्या खोलीबरोबर आदित्यबरोबर घालवलेले क्षण इथे पारूसमोरून जात असतात. कशा पद्धतीने एवढ्या दिवसाचा जो प्रवास होता तो सर्व काही इथे आदित्यसोबत घालवलेला तिला आता इथे आठवत असतो. एक एक क्षण ती आठवून आता रडायला सुरुवात करत असते. आता मात्र ज्या ग्लासामध्ये कालचं जास्वंदीचं फूल होतं ते ती जास्वंदीचं फूल काढून घेते आणि त्या ग्लासामध्ये ती आज आणलेलं जास्वंदाचं फूल ठेवत असते. आता मात्र मनाशीच एक गोष्ट ठरवत असते, आजचं आणि हे शेवटचं फूल आहे. इथून पुढे तुमच्यासमोर मी फूल ठेवेल की नाही किंवा तुमच्यासाठी मी फूल घेऊन येईल की नाही ही गोष्ट मला अजिबातच माहिती नाही. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजूला असलेला आदित्यचा फोटो ती हातामध्ये घेते आणि कशा पद्धतीने आदित्यने तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं होतं, कशा पद्धतीने तिनं त्याच्यासोबत 7 वचने मनापासून घेतली होती. आदित्यसाठी हे लग्न खोटं असलं तरी सुद्धा तिनं ते लग्न खरं मानलं होतं. आणि त्यासोबतच आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा ती ह्या गोष्टी अजिबातच होऊ देणार नव्हती. त्यासोबत आता जेव्हा जेव्हा आदित्यला पारूची गरज होती तेव्हा तेव्हा मात्र पारू आता आदित्यसोबत नेहमीच खंबीरपणे उभी राहायची. आणि अगदीच तसंच आता इथे काहीच झालं होतं. पारूने तो आदित्यचा फोटो कवटाळला होता. इकडे मात्र जेव्हा आदित्यने तिला प्रपोज केलं होतं तो क्षण सुद्धा तिच्यासाठी अनमोल होता. ती तिच्यासाठी आयुष्यातली सगळ्यात बेस्ट गोष्ट होती. जेव्हा पारू गावाकडे गेली होती आणि गावाकडे गेल्याच्या नंतर मात्र आता आदित्यने तिच्यासोबत ते घालवलेले क्षण ह्या सर्व गोष्टींची तिला आता जाणीव होत होती. नेहमीच आदित्य तिच्यासाठी वेळ मिळेल तसा गजरा आणायचा. ह्या सगळ्या काही गोष्टी आता इथे पारूला अगदीच आठवत होत्या. आठवत असतानाच ती आता आदित्यच्या फोटोकडे पाहून म्हणत असते, आदित्य सर, आपल्या दोघांचा सहवास, आपल्या दोघांचा प्रवास, आपल्या दोघांचं नातं इथपर्यंतच होतं. मला माफ करा, हे सगळं काही तुमच्यासोबत मला करावं लागणार आहे. तेवढ्यातच आदित्य पाठीमागून आलेला असतो. नकळतपणे तिच्या डोळ्यात अश्रू आलेले ती पटकन पुसून काढते. आदित्यकडे वळून पाहत असते आणि तेव्हा आदित्य म्हणत असतो, काय मग पारू, काय चाललेलं आहे? आणि तेव्हा आता पारूची नजर, पारूचे डोळे काहीतरी वेगळंच सांगत असतात. ती खूप जास्त उदास असते. तेव्हा आता तो म्हणत असतो, पारू, ह्या डोळ्यांच्या प्रेमात मी पडलेलो आहे आणि तुला सांगू का, असं म्हणूनच तो तिला बेडवर बसवतो आणि तिच्या बाजूला बसत असतो. तुला सांगू पारू, ह्या डोळे मला खूप आवडतात आणि आता आपण लवकरच आपल्या नात्याबद्दल सगळं काही घरी सांगणार आहोत. आणि त्याचबरोबर आता पारू म्हणत असते, आदित्य सर, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आणि सर्वात ती महत्त्वाची म्हणजेच की आता जास्वंदीचा बहर संपलेला आहे. आता जास्वंदीला फुलं येणार नाहीयेत. आणि तेव्हा मात्र इथे आदित्य म्हणत असतो, पण जास्वंदीवाली माझ्यासोबत कायमच असणार आहे ना, मग ते जास्वंदीचा बहर संपला तरी सुद्धा चालेल. त्यावर आता पारूच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतात. तेव्हा आदित्य म्हणत असतो, सॉरी पारू, मी काही चुकीचं बोललोय का? काय झालंय सांग ना प्लीज. तू अशी रडायला का लागलेली आहेस? माझं काही चुकलंय का? तुला मारुती मामा काही म्हणलेत का? पारू प्लीज, तू असं रडू नकोस ना गं. पारू प्लीज, काय झाले मला सांग ना. पण आता पारू मात्र कसलाच विचार न करता आदित्यच्या गळ्यामध्ये पडूनच जोरात हुंदका देत असते. तिला खूप जास्त रडायला येत असतं. आदित्य तिला ह्या सगळ्या गोष्टींचं कारण विचारत असतो, पण मात्र पारूकडे कुठल्याच गोष्टीचं त्याला कारण देण्यासाठी काहीच नसतं. आणि ती एकच कारण सांगते, ते म्हणजेच की जास्वंदीचा बहर आता संपलेला आहे, त्याला आता फुलं येणार नाहीयेत. नकळतपणे पारू आदित्यला काय सांगायचा प्रयत्न करत आहे प्रेक्षकांना जाणून घेऊयात पुढील भागामध्ये. आता पुढील भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट मालिकेमध्ये येणार आहे प्रेक्षकांनो. कारण आता पारू म्हणत असते, हे जास्वंदीचं फूल आता तुमच्या आयुष्यात नसेल तर तुम्हाला चालणार आहे. त्यावर आदित्य म्हणत असतो, हो चालेल ना, पण तू त्या जास्वंदीच्या फुलाची जागा घेणार आहेस. तेव्हा आता पारू त्याला म्हणत असते, पण मीच जर उद्या तुमच्या आयुष्यात नसेल तर? तेव्हा आदित्य प्रचंड चिडतो आणि म्हणत असतो, काय बोलतेस तू हे? असं बोलायची तुझी हिंमत तरी कशी झाली? आणि तेव्हा तो तिच्यावर खूपच जास्त चिडचिड करत असतो. इकडे मात्र मारुती बाहेरगावी जाऊन आल्याच्यानंतर त्यानं विषाची बॉटल किंवा पॉयझन घेऊन आलेला असतो. आज मात्र सुमनची पुण्यतिथी असल्या कारणाने पारू खीर बनवणार असते आणि तो म्हणत असतो, नाही, मालकाची बरोबरी नोकर करू शकत नाही.
आपण आपल्या अवकतीत राहिलंच पाहिजे. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला पारूने सगळी कामं आटोपून घेतलेली असतात आणि अहिल्यादेवीच्या पाया पडून अहिल्यादेवीने तिला दीर्घायुष्य हो असा आशीर्वाद दिलेला असतो. आता मात्र पारू खूपच जास्त बारीकानी चेहरा अगदीच मलूल झालेला असतो. ती म्हणत असते, देवी आई मला एक वचन हवंय. तेव्हा इथे अहिल्या म्हणत असते, तुला काय हवंय? तेव्हा मला एक वचन द्या. तेव्हा अहिल्या हात पुढे करून तिला म्हणत असते, दिलं तुला वचन, माग काय मागायचं आहे. तर प्रेक्षकांनो आता पारू काय मागेल हे पाहणं खूपच जास्त रोमांचक असणार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.